नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 पाहायचा आहे. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, तो आहे ऑन द 1st January 2016 सानिकाज डिसाइड टू सेव्ह ₹10, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. इफ शी डिसाइड टू सेव्ह लाईक दिस, then on 31st December 2016 what would be her total saving. म्हणजेच काय की सानिकाने 1 जानेवारी 2016 रोजी ठरवले की तिला त्या ठिकाणी त्या दिवशी ₹10 बचत करायची, दुसऱ्या दिवशी ₹11 आणि तिसऱ्या दिवशी जे आहे ते ₹12 ची बचत करायची आहे. तर तिने 31 जानेवारी 2016 पर्यंत किती रुपये बचत केली. म्हणजे प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी वर्षभर त्या सानिकाने काय केलं, त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी ₹1 ती वाढवत गेली तिच्या बचतीमध्ये. असं वर्षभर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिने बचत केली. तर बघा, मग ती बचत टोटल किती ते आपल्याला कळायचं आहे. मग सानिकाज फर्स्ट डे सेव्हिंग ₹10, हर सेकंड डे सेव्हिंग ₹11, हर थर्ड डे सेव्हिंग ₹12. म्हणजे याच्यावरनं आपल्याला काय वाटतं की यांचा जो कॉमन डिफरन्स आहे हा कितीचा आहे, 1चा आहे. T1 T2 T3, T2 - T1 म्हणजे 11 - 10 जर केलं तर आपल्याला मिळतो 1, 12 - 11 केलं तर आपल्याला मिळतो 1. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणजेच हे काय AP म्हणजेच काय ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. टू कॉन्झिक्युटिव्ह जे नंबर्स असतात त्यांचा डिफरन्स काय सेम आहे. मग या ठिकाणी आपण लिहू देअरफॉर द सेविंग आर AP. ओके, ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं. आपलं फर्स्ट टर्म काय आहे की सुरुवातीने ₹10 सुरुवात केली म्हणजेच काय 10 आहे. नंतर डिफरन्स कितीचा येतोय आपल्याला माहिती आहे की 1 आहे. या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता 2016 हे काय लीप इयर आहे. ते कसं आहे आपण बघू. 2016 इज अ लीप इयर. बघा कसं. आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काय असते, या लीप इयरमध्ये इट हॅज 366 डेज असतात आपल्याला माहिती आहे. बघा, आणि हे कधी येतं कसं ओळखायचं की लीप इयर आहे. बघा, जे 4ने काय डिवाईड होतात अशा संख्या म्हणजे समजून घ्या 4 असेल, 8 असेल, 12 असेल, 16 असेल. जसं 2016, 2020, 2024, 2026, 28, 2028, 2032, 2036 आणि 2040, 44, 48 या पद्धतीने जे काय 4चे डिव्हिजिबल म्हणजे 4ने डिवाईड होतील अशा संख्या. म्हणजेच काय असतं तेव्हा ते कोणतं वर्ष राहील तर ते लीप वर्ष राहील. म्हणजेच हे काय 2016 हे काय आहे लीप इयर आहे. म्हणजेच त्यामध्ये जे लीप वर्ष असतं म्हणजे फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात 29 डेज असतात असं हे लीप इयर असतं. आणि त्याच्यात टोटल डेज किती असतात 366 डेज असतात हे आपल्याला माहिती आहे. ओके, मग पुढे काय तर या ठिकाणी आपल्याकडे n आहे. नंबर ऑफ टर्म्स किती आहे 366 डेज. म्हणजे प्रत्येक दिवस 1 जानेवारीपासून तर 31 जानेवारीपर्यंत एकूण टोटल किती दिवस आहेत 2016 या वर्षी तर 366 डेज नंबर ऑफ टर्म्स. ओके, हे घेतल्यानंतर आता आपल्याला माहिती की आपल्याला काय काढायचं आहे की यस 366 आपल्याला काढायचं आहे. मग त्यांची सम काढायची, प्रत्येक दिवसाची बचतची आपल्याला सम काढायची, ती किती आहे ते आपल्याला काढायची. ओके, ह्या पद्धतीने लिहिल्यानंतर आपल्याला सम जर काढायचे तर आपल्याला काय करावं लागेल SNचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. ओके, आपण SNचा फॉर्म्युला घेऊ. SN इज इक्वल टू n/2 2a प्लस
n-1 इंटू डी. ह्या पद्धतीने फॉर्म्युला घेऊन घ्यायचा. आता व्हॅल्यूज पुट करायचा. एन किती आहे 366. ओके, किती आहे 366. आपण या ठिकाणी तो घेणार 366 अपॉनला 2. ओके, व्यवस्थित लिहून घेऊ ह्या पद्धतीने. नंतर 2 ए किती आहे 10 आहे, ए 10 आहे, प्लस एन किती आहे 366 मायनस 1 आणि डी किती आहे, डी आहे 1 आहे. ओके, ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं. आणि आता काय करणार, याला आपण 366ला डिवाईड करून घेऊ. 366ला जर आपण डिवाईड केलं 2ने तर आपल्याला काय मिळतो 83 मिळतो. ओके, काय मिळतो 83 मिळतो. ओके, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो 2 आहे 2 इंटू 10 जर गेला तर 20 मिळतो, प्लस हा आणि 366 मायनस 1 जर केला तर आपल्याला मिळतो 365. 365 इंटू 1 जर केला तर 365 आपल्याला मिळणार आहे. ओके, ह्या पद्धतीने आपण सुरुवातीला लिहून घ्यायचं. नंतर यांची बेरीज करून घ्यायची. ओके, आपण काय करू या ठिकाणी बेरीज करून घेऊ. 183 इज इक्वल टू, यांची जर बेरीज केली तर काय मिळतो आपल्याला 385 मिळतो. ओके, ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं. आणि हे झाल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे यांचा आपल्याला जर आपण मल्टिप्लाय केला तर आपल्याला मल्टिप्लाय काय मिळणार आहे यांचा, या ठिकाणी मल्टिप्लाय मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी लिहून घेऊ आपण यस 366 इज इक्वल टू 70,455 आपल्याला मिळणार आहे. म्हणजे सानिकाने किती बचत केली 1 जानेवारीपासून तर 31 डिसेंबरपर्यंत, तर 70,455 रुपीज त्यांनी काय केली बचत केली. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू सानिकाज से टोटल सेविंग would be rupees 70,455. ओके, ह्या पद्धतीने हे अतिशय सोपं उदाहरण होतं. तुम्ही लिहू शकता. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला जो सेकंड क्वेश्चन पाहायचा आहे तो अतिशय सोपा आहे, तो पाहू. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, अ मॅन बोरोज ₹8,000 अँड agrees to repay with a total interest of ₹1,360 in 12 monthly installments, is each installment being less than preceding one by ₹40. Find the amount of first and last installment. म्हणजेच काय, एक गृहस्थ होता, एक व्यक्ती होता गृहस्थ, त्याने 8,000 रुपये कर्ज घेतले आणि त्यावर त्याने 1,360 रुपये हे काय दिलं, त्याने व्याज देण्याचे त्याने काय कबूल केले, ॲग्री केले. ओके, मग प्रत्येक हप्त्याच्या आधीच्या हप्त्यापेक्षा त्याने काय केलं 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली. म्हणजे 12 महिन्यात त्याने भरले. तर त्याने दिलेल्या पहिला व शेवटचा हप्ता आपल्याला काढायचा आहे. मग पहिला आणि शेवटचा हप्ता आपल्याला कसा काढता येईल ते आपण पाहू. आता सर्वात अगोदर आपल्याला एक बघायचं की ईच इन्स्टॉलमेंट इज लेस दॅन प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय 40. म्हणजेच काय, प्रत्येक आधीच्या हप्त्यापेक्षा 40ने प्रत्येक हप्ता काय तो कमीने देत गेला. आणि अशा पद्धतीने शेवटी 12 महिन्यात त्याने ते पूर्ण जी रक्कम होती ती भरली. म्हणजेच काय 40ने कमी देत गेले. म्हणजे याचा अर्थ काय, हे काय AP आहे. म्हणजे या ठिकाणी लिहू आपण देअरफोर द इन्स्टॉलमेंट आर इन AP. ओके, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता किती होते हप्ते एकूण, टोटल 12 महिन्यात त्याला पे करायचे होते. 12 महिन्यात ते
पूर्ण भरायचे होते. मग 12 महिने म्हणजे काय, हप्ते किती झाले, नंबर ऑफ टर्म्स किती झाले 12, म्हणजे त्याला टोटल त्याने किती 12 महिन्यात पे केले. मग 12 नंबर ऑफ टर्म्स. डिफरन्स किती आहे, दरवेळेस तो 40ने कमी देत होता, म्हणजे डी काय आला -40. ह्या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे. ओके, मग काय करता येईल आपल्याला बघा, ते पाहू आपण. मग 40ने कमी देत गेल्यानंतर आता आपल्याला एक माहिती पाहिजे की एस एन टोटल नंबर आपल्याला माहिती पाहिजे की काय एस एन किती आहे, की त्याने 8,000 रुपीज त्याने घेतलेले होते आणि त्याला व्याज त्याने किती दिले त्याने त्या ठिकाणी 1,360 रुपीज त्याने काय दिले, इंटरेस्ट दिले. तर टोटल नंबर किती, टोटल यांची प्लस करून घ्यायची आपण, म्हणजे आपल्याला एस एन किती मिळणार आहे 9,360 आपल्याला मिळणार आहे. या पद्धतीने आपल्याला एस एन आपल्याकडे आहे. आता ए किती आहे, ए आपल्याला माहिती आहे का, ए आपल्याला माहीत नाही. ओके, T12 माहिती आहे का, T12 आपल्याला माहीत नाही. T12 पण आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. ओके, म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला काढायचं आहे. मग कशा पद्धतीने काढू शकतो बघा, या सुरुवातीला ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं आणि नंतर आपल्याला काय एस एनचा फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. मग एस एन इज इक्वल टू n अपॉन 2a ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1 इंटू डी. ओके, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता किती आहे, n किती आहे आपल्याकडे 12 आहे. ओके, मग या ठिकाणी आपण लिहू S12 इज इक्वल टू 12 अपॉन 2 लिहून घ्यायचं आहे. नंतर 2 आपल्याकडे ए माहिती का नाही, ए आपण ॲज इट इज लिहून घेऊ आणि या ठिकाणी काय 12 - 1 आणि डी माहिती आपल्याला, हो डी किती आहे -40 आहे, डी आहे -40. या पद्धतीने आपण लिहून घ्यायचं सुरुवातीला आणि नंतर काय करता येईल, यांचा डिवाईड करायचं आपल्याला. यांचा डिवाईड जर केला तर आपल्याला काय मिळतो, ते 6 मिळतो आपल्याला. काय मिळतो आपल्याला या ठिकाणी डिवाईड केल्यानंतर 6. मग S12. मग आता या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल टोटल काय आहे S12 9,360 या ठिकाणी लिहून घेऊ. यांचं जर डिवाईड केला तर आपल्याला मिळतो 6. 12 डिवाईड 2 जर केला तर 6 मिळतो. या ठिकाणी 2a 2a, तर या ठिकाणी काय मिळतो 11. 12 - 1 11 आपल्याला मिळतो 11 आणि या ठिकाणी काय 40, म्हणजेच मायनस हा 40चा आपण -40 घेतला. यांचा काय आता आपल्याला मल्टिप्लाय करावा लागेल. यांचा मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, ओके हा 6. हां, तर या ठिकाणी काय करू, ह्या 6ला आपण या ठिकाणी इकडच्या बाजूला डिवाईडला घेऊन येऊ. त्याच्या अगोदर आपण हे प्रोसेस करून घेऊ. या ठिकाणी घेऊ 6 आणि या ठिकाणी काय 2a आणि यांचा मल्टिप्लाय, म्हणजेच हा काय होऊन जाईल या ठिकाणी मायनस होऊन जाईल. म्हणजेच या ठिकाणी हा मायनस झाला, म्हणजेच काय -440 आपल्याला मिळतो. ओके, आता काय करणार या ठिकाणी, तर आपल्याला हा 6ला इकडच्या बाजूला घेऊन येऊ आपण डिवाईडला. तर या 6ला डिवाईडला घेऊन येऊ आपण या बाजूला. या ठिकाणी 2a प्लस 440 आपल्याकडे मिळतो. मग आता काय करणार, आता काय करू आपण या ठिकाणी याला डिवाईड करू. मग याला डिवाईड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर या ठिकाणी याला 9,360ला जर 6ने डिवाईड केलं तर आपल्याला मिळतो 1560 आणि या बाजूला काय 2a - 440. आता काय या -440ला इकडच्या बाजूला आणू, म्हणजे हा का होऊन जाईल प्लस होऊन जाईल. ओके, मग या ठिकाणी आपण लिहू, इकडच्या बाजूला आणल्यानंतर या ठिकाणी हा प्लस होऊन जाईल. ओके, या पद्धतीने लिहून घेऊ. इकडच्या बाजूला काय येईल 2a. ओके, मग यांची ॲड केली आपण. मग या ठिकाणी आपल्याला मिळाला 2000 प्लस हा 2a, हा 2 इकडे डिवाईडला घेऊन येऊ. 2000 डिवाइड बाय 2 इकडच्या बाजूला उरला a. यांचा डिवाइड करून घेऊ, म्हणजे आपल्याला काय मिळतो 1000. म्हणजेच काय आपल्याला a काय मिळाला, a मिळाला या ठिकाणी 1000 या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला. आता ही फर्स्ट टर्म मिळून गेली आपल्याला, परंतु आपल्याला अजून काय लास्ट टर्म मिळाली. मग लास्ट टर्म कशी मिळणार आहे, मग या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे,
तर लास्ट टर्म मिळवायची, मग लास्ट टर्म कुठली T12 आहे. मग ती T12 आपण कशी काढणार, मग T12साठी आपल्याला काय करावं लागेल, मग आपण काय TNचा फॉर्म्युला घेऊ. TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. ओके, या पद्धतीने घ्यायचं. मग आता आपल्याला T12 काढायचं आहे. मग T12 मग ए आपल्याला मिळून गेलेला आहे. ओके, ए मिळाला आहे 1000 मिळालं आपल्याला या ठिकाणी 1000 प्लस N काय मिळाला आहे आपल्याला, N जो आहे हा N12 आहे. ओके, 12-1 इंटू D किती आहे -40. या पद्धतीने लिहून घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू 1000 या ठिकाणी 11 मायनस हा जर केला तर 11 हा या ठिकाणी 11 आणि या ठिकाणी आहे -40. यांचं काय मल्टिप्लाय करणार आपण, हा 1000चा 1000 लिहून घेणार, यांचा मल्टिप्लाय केला तर हा -440 निगेटिव्ह नंबरशी मल्टिप्लाय झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो T12 मिळतो हा मिळतो 1000 मायनस 440 जर केला तर आपल्याला मिळतो 560 आपल्याला मिळतो. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आलं या ठिकाणी 1000 आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती आलं 560. म्हणजेच आपण या ठिकाणी लिहू शकतो की द फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 1000 रुपीज अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट इज 560 रुपीज. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. अतिशय सोपं उदाहरण होतं, लिहू शकतात. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला या ठिकाणी जे थर्ड एक्झाम्पल पाहायचं आहे अतिशय सोपं आहे. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, सचिन इन्व्हेस्ट ₹5000 फॉर द फर्स्ट इयर, ₹7000 फॉर सेकंड इयर, ₹9000 इन थर्ड इयर. इन अ नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट सेम्स हाऊ मच अमाऊंट डीड ही इन्व्हेस्ट इन 12 इयर्स. आता त्याने काय केलं, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रमध्ये पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे त्याने रक्कम काय गुंतवली, इन्व्हेस्ट केली. ओके, तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती, 12 इयरची 12 वर्षाची गुंतवणूक आपल्याला काढायची. मग ती कशी काढणार, तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की सचिन फर्स्ट इयर सेविंग रुपीज किती 5000 केली, त्याची सेकंड इयर सेविंग किती आहे 7000 रुपीज, हीज थर्ड इयर सेविंग किती आहे 9000 रुपीज. बघा दोन प्रत्येक वर्षी काय 2000ने ते वाढ झालेली आहे, 2000ने वाढ झाली. म्हणजे याचा अर्थ काय करतो, आपल्याला काय करतं की याचा जो डिफरन्स आहे हा 2000 आहे, बिकॉज फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म. आता काय सेकंड टर्म मायनस T2 मायनस T1 जर केला तर 2000, T3 मायनस T2 जर केला तर 2000. म्हणजे डिफरन्स काय येतोय 2चा येतोय. म्हणजेच हे काय देअरफॉर द सेविंग आर इन AP. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊ देअरफॉर द सेविंग्स आर इन AP. ओके, हे काय अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता ए माहिती आपल्याला किती आहे 5000. ओके, हे ए लिहून घ्यायचं. आपल्याला डी माहिती, हो डी माहिती आहे 2000. ओके, लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर नंबर ऑफ टर्म्स किती 12 वर्षाचं करायचं. नंबर ऑफ टर्म्स काय एन किती माहिती आहे आपल्याला 12 आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं S12 म्हणजे त्याने टोटल रक्कम 12 वर्षात किती गोळा केली, बचत केली, गुंतवली, हे आपल्याला बघायचं. मग काय करणार आपण बघू. तर काय करणार या ठिकाणी SNचा फॉर्म्युला यूज करणार. SN इज इक्वल टू N/2. ओके, नंतर 2A प्लस N-1 इंटू D. फॉर्म्युला घेतला, व्हॅल्यूज पुटअप करायच्या. S12 आपल्याला करायचा आहे. S12 N किती आहे 12 आहे /2. नंतर हा 2, नंतर A माहिती आपल्याला 1000 आहे. A किती हां 5000 आहे. ओके, किती आहे A आहे 5000 लिहून घ्यायचा. प्लस N माहिती आपल्याला 12-1, D माहिती आहे 2000 आहे. ओके, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता काय करणार
S12 इज इक्वल टू 12/2 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे 6 मिळणार आहे. यांचा डिवाईड करून घ्यायचा. या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 10,000 ओके प्लस या ठिकाणी काय मिळणार आहे 11 ओके 11 आणि या ठिकाणी हा 2000 या पद्धतीने लिहून घ्यायचं. मग काय करणार 6 या ठिकाणी हा 10,000 प्लस 11 2 जा 22 म्हणजे 22,000 आपल्याला 11 2 जा 22 3 zeros म्हणजेच काय 22,000 ओके. यांची काय करायची ॲड करायची ओके 6 आणि यांची ॲड केली 32,000 आपल्याला मिळतो. या पद्धतीने लिहून घ्यायचं सुरुवातीला. नंतर काय करायचं 6चा आणि 32,000चा मल्टिप्लाय करायचा. म्हणजे आपल्याला S12 जो मिळणार आहे यांचा मल्टिप्लाय केला 1,92,000 आपल्याला मिळतो. म्हणजे S12 जो आहे काय 1,92,000 आपल्याला S12 मिळाला ओके. म्हणजेच या ठिकाणी आपण लिहू शकतो सचिन किती रुपये रुपीज 1,92,000 इन्व्हेस्ट इन 12 years ओके. या पद्धतीने उदाहरण होतं. अतिशय सोपं उदाहरण होतं. आता आपल्याला जो पुढील क्वेश्चन आहे 4th तो पाहायचा आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in 15th row and also find the total number of seats in the auditoriums. आता काय करायचं आपल्याला की एक नाट्यगृह होतं आणि त्या नाट्यगृहामध्ये एकूण 27 रांगा आहेत आणि त्या 27 रांगेत एकूण जर बघायला गेलं तर पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आणि तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आणि याप्रमाणे खुर्च्यांची मांडणी केली आहे. तर 15व्या रांगेत किती खुर्च्या होत्या आणि असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील ह्या संदर्भात आपल्याला काय करायचं एक हे उदाहरण सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे. मग सुरुवातीला काय करणार सुरुवातीला आपल्याला लिहावं लागेल द नंबर ऑफ सीट्स इन ईच रो आर ॲज फॉलोज 20 22 24 या पद्धतीने होतं. म्हणजे काय 22 होते नंतर 20 होते 22 होते 24 होते या पद्धतीने. म्हणजेच काय प्रत्येक रोमध्ये 2-2ने वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत 20 22 24 ओके. या पद्धतीने पुढे तर या ठिकाणी आपल्याला काय करतं की हे काय AP आहे का कारण की 2-2ने या ठिकाणी वाढत आहे. म्हणजे जो कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे याच्यामध्ये जो डिफरन्स आहे हा काय 2 आहे आणि सेम आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे द नंबर ऑफ सीट इन ईच रो फ्रॉम काय या ठिकाणी अँड AP. आता हे काय AP आहे हे आपल्याला माहीत आहे. मग या पद्धतीने लिहिल्यानंतर आता काय करणार आपण की या ठिकाणी आपल्याला काय करायचं की आपल्याला T1 माहिती आहे. हा T1 म्हणजेच काय A माहिती आहे 20 आहे आणि यांच्यामधले डिफरन्स T2 - T1 म्हणजे 22 - 20 जर केलं तर आपल्याला मिळतो 2. म्हणजे D आपल्याला माहिती 2 आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे की T15 काढायचं आहे आणि T15 काढल्यानंतर आणि आपल्याला आणखी अजून काय करायचं आहे की टोटल जे सीट्स होते ओके म्हणजे S27 आपल्याला पण काढायचं आहे. म्हणजेच काय की जे एकूण जे ऑडिटोरियम होते त्याच्यामधून एकूण किती चेअर्स होते किती खुर्च्या होत्या त्या आपल्याला काढायच्या आहेत. अतिशय सोपं आहे. मग बघू आपण या कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. या ठिकाणी सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला TNचा फॉर्म्युला वापरावा लागेल. TNचा फॉर्म्युलामध्ये A + n-1 × D या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यावं लागेल. मग आपल्याला काय A माहिती आहे आपल्याला हो ओके आणि आपल्याला सुरुवातीला T15 आपण काढू. म्हणजे T15 = A. A किती आहे तो A लिहून घ्यायचा आपण. A आहे आपला 20 प्लस n किती आहे n आहे 15 - 1 × D किती आहे 2 या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण तर हा मिळतो आपल्याला 20 +
14 - 1 जर केला तर आपल्याला मिळतो 15 - 1 जर केला तर 14 आणि ह्या ठिकाणी इंटू 2. ओके, या पद्धतीने करायचं. म्हणजे हा झाला 28, म्हणजे 20 + 28 आपल्याला काय मिळतो T15 जो मिळतो हा T15 मिळतो 48. ओके, आता T15 जो आहे तो 48 म्हणजे या ठिकाणी मिळाला की जो 15वा जो रोज होता मग या ठिकाणी 15व्याच्या रांगेत होत्या, या रांगेत किती खुर्च्या होतात टोटल 48 होत्या. हे आपल्याला मिळून गेलं. आता काय करणार, आता आपल्याला काढायचं आहे एकूण टोटल. मग एकूण टोटल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण किती खुर्च्या होत्या ऑडिटोरियममध्ये ते काढायचं. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर याच्यासाठी आपल्याला SNचा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग SNचा फॉर्म्युला काय आहे की SN = या ठिकाणी घ्यायचं आपण की n/2 2a + n-1 × d. ओके, या पद्धतीने आपण आपला फॉर्म्युला पुट करून घ्यायचा. याच्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्यायचं. व्हॅल्यूज काय आपल्याला S27 = 27/2 हा 2. नंतर a आपल्याला माहिती आहे की a किती आहे, a आहे 20. ओके, a 20 लिहून घेतला. त्याच्यानंतर आपण काय करणार प्लस n किती 27 - 1. ओके, आणि d किती आहे, d आहे 2. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचं आणि नंतर काय करणार आपण या ठिकाणी आपण घेणार 27/2 यांची काय बेरीज करणार, मल्टिप्लाय करणार. या ठिकाणी मिळतो 40 + 27 - 1 जर केलं तर 26. ओके, आणि हा इंटू 2 या पद्धतीने घेऊन घ्यायचा. म्हणजेच काय मिळतो आपल्याला या ठिकाणी की 27/2 नंतर यांची काय आपण यांचा मल्टिप्लाय आणि यांची ॲड करावं लागेल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी मिळतो आपल्याला 40 + 26 2 = 52 या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. नंतर काय करणार आपण या ठिकाणी 27/2. ओके, या पद्धतीने या ठिकाणी काय मिळतो 40 + 52 92 आपल्याला मिळतो. ओके, काय मिळतो आपल्याला या ठिकाणी 92 मिळतो. आपण डायरेक्ट लिहू या ठिकाणी 92 मिळतो. म्हणजेच आता काय करणार आपण या ठिकाणी ह्या 92ला डिवाईड करून घेणार 2ने. म्हणजे या ठिकाणी काय मिळतो की 27 × 46. या 92ला 2ने डिवाईड केलं तर आपल्याला मिळतो 46. म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला जो S27 होता हा S27 आपल्याला काय मिळाला, ह्यांच्या मल्टिप्लाय केल्यानंतर 1242 म्हणजे 1240. या ठिकाणी S27 या ठिकाणी काय 1242 आपल्याला मिळाला. म्हणजेच जो 15 रोज होता त्याच्यामध्ये एकूण टोटल चेअर्स किती होते या ठिकाणी 48 होते. आपल्याला हे T15 मिळून गेला. आणि टोटल ऑडिटोरियममध्ये एकूण किती चेअर्स होते या ठिकाणी, तर या ठिकाणी 1242 या ठिकाणी एवढे सीट्स होते. म्हणजेच काय चेअर्स म्हणजे काय सीट्स होते एवढे आपल्याला आपण हे समजून घेतलं. अतिशय सोपा क्वेश्चन होता. मग तुम्ही या ठिकाणी शेवटी लिहू शकतात की देअर आर 48 सीट्स इन 15 रो आणि लिहू शकतात द टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम 1242 या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. आणि हे टेक अ स्क्रीनशॉट. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.